ठीक आहे. तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण पाहत होते. ठीक आहे. विदाऊट गॅप, विदाऊट सुट्टी आपण आज सुद्धा तो कंप्लीट करणार आहोत. जे आलेत त्यांचं स्वागत, जे नाही आले त्यांचं डबल स्वागत. त्यांनी यूट्यूबचा व्हिडिओ पाहून घ्यायचा. ठीक आहे, आलं लक्षात. आजच्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी पनिशमेंट आहे ना. पनिशमेंट ही एक आजच्या आपल्यामध्ये खूप सॉल्विंग आहे. आज जर नाही आलात, आज जर नाही सुटले तर परत सुटणारच नाही. ठीक आहे. ओके, आज खूप वर्ड प्रॉब्लेम आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. असं एकदम भारी आपण खूप होमवर्क ठेवलेला आहे तुमच्यासाठी. ओके, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आपण पाहिलेला आहे. त्यानंतर लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आपण पाहिलाय. मल्टिपल प्रपोर्शन सुद्धा आपण पाहिलेला आहे. गेलो-सेक्स लॉ ऑफ गॅसेस आपण पाहिलाय. काय असतो गेलो-सेक्स लॉ? कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशरला काय होतंय काय मग? ओके, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशरला किंवा सेम टेम्परेचर प्रेशरला काय होतं, तर जे काय तुमचे गॅस कंबाईन होतात, जे काय तुमचे गॅस कंबाईन होतात कसे होतात? इन अ सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. सिंपल रेशो बाय व्हॉल्यूम. एका सिंपल रेशो मध्ये व्हॉल्यूमच्या ते काय होत असतात? कंबाईन होतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण दिलं होतं काय बरं? N2 प्लस H2 गिव्स यू NH3. बरोबर का? NH3 म्हणजेच काय? अमोनिया. अमोनिया किती रिएक्शन बॅलन्स आहे का? 2 करतो, 3 करतो. झालं का? समजा फॉर एक्झाम्पल हे जर मी घेतले 1 ml, हे मला किती लागेल? 3 ml. हे किती मिळेल मला? 2 ml. व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला एक रेशो दिसेल 1:3:2. दिस इज आलंय, समजलं. ओके, गॅसेस जे काही व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम मध्ये पण काय असतो? त्यांच्या रेशो असतो. ठीक आहे. सेम जर व्हॉल्यूम मध्ये रेशो, तर नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये पण काय असणार त्या ठिकाणी? रेशो एक्झिस्ट करणार आहे. ठीक आहे. ॲव्होगाड्रो लॉ. रेसिप्रोकल प्रपोर्शन, ए आणि बी आणि सी 3 एलिमेंट्स आहेत. ए आणि बी कंबाईन होऊन ए बी बनवतात, बी आणि सी बनवून कंबाईन बनवतात. बी जर कॉमन असेल दोघांमध्ये तर ए आणि सी मध्ये पण काय असतो त्या ठिकाणी? देयर इज अ होल नंबर रेशो. समजलंय का? चला पुढं. काय पुढे आपल्याकडे? जल की पुढं क्वेश्चन हा आपण सोडवलेला आहे. हा सुद्धा आपला झालेला होता. ठीक आहे, हे सुद्धा आपलं झालेलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आन्सर बोला. रेसिप्रोकल प्रपोर्शन ऑप्शन नंबर सी ऑलरेडी. ओके, पाठनाक करत बसू पण. ठीक आहे, उद्या प्रश्नच बदलतो मी, थांबा. ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मासच्या रिलेटेड वेगवेगळे टाईप पाहिले आपण. बरोबर. पहिल्यांदा काय पाहिलं आपण? रिलेटिव्ह मास. बरोबर. विथ रिस्पेक्ट टू कार्बन 12. कसं काढतो रिलेटिव्ह मास? बोला. 1/12. 1U इक्वल टू ची व्हॅल्यू काय असते? 1U इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ कार्बन 12. किती ऍटम? एक ऍटम. कार्बन 12 चे किती ऍटम घ्यायचा? आणि जर मी 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स घेतले तर, आणि ग्रॅम मध्ये वेट काढलं, त्याला काय म्हणतो आपण? ग्रॅम मास. काय म्हणतो त्याला आपण? ग्रॅम ॲटॉमिक मास किंवा ग्रॅम मॉलिक्युलर मास. बरोबर का? 100% नक्की. हे झालं रिलेटिव्ह. ऍव्हरेज ॲटॉमिक मास आपण पाहिलेलं आहे. ओके, यू मध्ये कॅल्क्युलेट करतो. मॉलिक्युलर मास पाहिले, ग्रॅम ॲटॉमिक मास पाहिले आणि ग्रॅम मॉलिक्युलर मास सुद्धा आपण पाहिले. ज्यांना येत नसेल व्हिडिओ नंबर 1 परत एकदा पाहून घ्यायचा. ठीक आहे, खाली आहे तुमच्या सिक्वेन्स मध्ये. ठीक आहे, आलंय लक्षात? ठीक आहे, पुढे नेक्स्ट ऍव्हरेज ॲटॉमिक मास झालं आपलं त्या ठिकाणी. बरोबर. आपण ह्याचा काय म्हणतो? मास सुद्धा काढलेला आहे. काढले का? नक्की का? पुढे ग्रॅम ॲटॉमिक मास पाहिले. ओके, रिलेशन पाहिलं. क्वेश्चन्स आपले सोडून झालेले होते. इथून पुढे आपण पुन्हा एकदा निघालो होतो. बरोबर का? मोलच्या दिशेने. त्यानंतर आपण मोल कन्सेप्ट पाहिली. बरोबर. इथे आपण बराच मोठा डायग्राम चालू केलता, तयार केलता. बरोबर का? काय म्हटलं होतं आपण? काय हे मास म्हणजे काय? मास. बरोबर. हो हो, तेच लक्षात ठेव. अभ्यास नको करू बावधन, जा तिकडच जा. मास वरनं मोल, मोल वरनं पार्टिकल जात आहेत. बरोबर. पार्टिकल टू मोल जायचं असेल तर मास जायचं असेल कसं? या पद्धतीने. ओके, आणि इकडून सुद्धा सेम वे तुम्ही. हो हो, पौड रोड. तिथंच बस, तिथेच बस. ठीक आहे. मोल्स टू जर व्हॉल्यूम जायचं तर मल्टिप्लाय करतो आपण कितीने? 22.4 ने. आणि जर ओ सर इकडे लक्ष द्या. ओके, व्हॉल्यूम ऑफ गॅसने जर मोल्स लिहायचं असेल काय करतो आपण? डिवाइड करतो. कितीने? 22.4 ने काय करतो त्या ठिकाणी? डिवाइड करतो. बरोबर का? ठीक आहे, आलंय का? सेम डायग्राम आहे, मागची तीच ही आहे. आपण फक्त सेपरेट दुसऱ्या वेने थोडीशी काढलेली. ओके, ही सुद्धा तीच आहे. कसं आहे हे? भारी आहे. कसं आहे हे? भारी आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट. ओके, हा क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह झालेला आहे. हे 2 सुद्धा झालेले आहेत. होमवर्क दिले होते तुम्ही,
होप सो की तुम्ही केलेले असतील. हा सुद्धा आपला सॉल्व्ह झालेला होता. वॉटर मॉलिक्यूल ड्रॉपलेट मध्ये हे सुद्धा आपण काढलेलं आहे, बरोबर का? ओके, झालेला आहे. सगळे बऱ्यापैकी क्वेश्चन्स आपले कव्हर झालेले होते. हा सोडून आणला का? 1 मोल सोडून दिला होता. ठीक आहे. न्यूट्रॉन प्रेझेंट इन 1.6 मिथेन झालाय. ठीक आहे, हा पण झालाय. ठीक आहे. इकडे प्रपोर्शन, पर्सेंट प्रपोर्शन, बरोबर. पर्सेंट कंपोजिशन कशाला म्हणतो आपण? की एका कंपाऊंड मध्ये त्याला त्या पर्टिक्युलर एलिमेंटचे किती पर्सेंट प्रेझेंट आहे, पर्टिक्युलर एलिमेंट किती पर्सेंट प्रेझेंट आहे हे आपण पाहिलेलं होतं, बरोबर का? तुम्हाला जसे 100 पैकी मार्क पडतात, बरोबर, तसं पाहायला गेलं तर पेपर टोटल मिळून किती होतात? 600. आउट ऑफ 600 आपण 500 म्हणूयात. चला, 500 पैकी समजा तुम्हाला पडले 350. किती पडले? बरं, चला तुमच्यासाठी जास्त 490. किती पडले तुम्हाला? 490. 500 पैकी 490, बरोबर. मग 500 पैकी 490 तर 500 पैकी 100 पैकी किती? दॅट इज पर्सेंट. तसंच पर्सेंट कंपोजिशन समजा हे 40 ग्राम पैकी 23 ग्राम किती आहे? NaOH. हा जर 100 असेल, ओके, 100% जर कंपाऊंड धरला त्याच्यामध्ये Naचं कंपोजिशन किती हे काढणं म्हणजेच काय असं त्याचं पर्सेंट कंपोजिशन. मॅडम आहात का? झोपलात? नक्की नाही. रविवार येऊ शकते, सवय नाही शरीराला. ठीक आहे, आलंय का? समजलं? इथून पुढे टेन्शन नाही घ्यायचं, दर रविवारी असंच यायचं. ठीक आहे. बोला, हा झाला होता का आपला? एनची व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली होती, बरोबर. हे काय तुमचं लॉस झालेलं वॉटर पर्सेंट. आपल्याला वॉटर काढायचं होतं, बरोबर. इथे उलट दिलंय, पर्सेंट दिलेत, मार्क्स काढायचे. तिथून मग काय करतो आपण? कम्पेअर केल्यावर मार्क्स ते देत होते, आपल्याला पर्सेंट काढायला लावत होते, बरोबर. इथे काय दिलेत? आणि पर्सेंटेज दिलेत आपल्याला आणि आपल्याला मार्क्स काढायचे. ओके, साध्या सोप्या सरळ भाषेत, ह्याच्या भाषेत सांगायचं, पर्सेंट कंपोजिशन दिले वॉटरचं, मॉलिक्युल्स ऑफ वॉटर तुम्हाला काढायचे आहे. किती वॉटर त्या ठिकाणी आहे, समजतंय का? ओके, पर्सेंट कंपोजिशन ऑफ कार्बन बाय मोल इन मिथेन. हा प्रश्न आपण सोडवला होता पण हा चुकलेला आहे. ठीक आहे, मी त्या दिवशी हा ऑप्शन्स जरा चुकीचे असल्यामुळे त्या ठिकाणी तो प्रश्न आपला चुकला होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की बाय मोल सांगितलं. कसं सांगितलं? बाय मोल. व्यवस्थित पाहिलं तुम्ही तर त्या ठिकाणी आपल्याकडे मिथेन सांगितलं. मिथेन म्हणजेच काय असतो? आपला CH4. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर टोटल मोल किती बरं? कार्बनचे 1 मोल. कार्बनचे किती मोल? प्लस हायड्रोजनचे किती मोल? 4. एक हायड्रोजनचा 1, असे 4 हायड्रोजन. 4 आणि 1, ओके, टोटल किती झालं? 5. समजलंय? ओके, आता ह्या 5 मध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे हे आपल्याला काढायचं. आलंय? समजतंय का? नक्की का? 100%. जर 5 मोल घेतला मी CH4, काय घेतला मी? 5 मोल जर CH4 घेतला, त्याच्यामध्ये कार्बन किती येतो? 1. किती येतो कार्बन? 1, बरोबर का? मग मी जर हा 100 मोल घेतला, किती घेतला? ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये किती येईल हे आपल्याला काढायचं होतं. ठीक आहे, आले? याचं पर्सेंटेज ज्यावेळेस तुम्ही काढाल सगळं व्यवस्थित, ज्यावेळेस तुम्ही याचं पर्सेंटेज काढाल त्यावेळेस त्याचा आन्सर येईल तुमचं 20. किती येईल? 20%. 25 झाले, त्याच्यामुळे त्या दिवशी चुकलं होतं. किती आहे पर्सेंट? 20%. काढून पहा, त्याच्यामध्ये जर 20 आलं तर तुमचं आन्सर बरोबर आहे आणि 20 येत नसेल तर तुमचं आन्सर चुकतंय. सोपं आहे का ना? 75 येत नाही ते. ठीक आहे, आपण 75 बाय मास काढलं होतं. कसं काढलं होतं? बाय मास पर्सेंट, बरोबर का? आपल्याला बाय मोल काढायचं. समजतंय? अहो कळलं का? नक्की का? ठीक आहे, पुढे आपण काढलं होतं ना आपण, बरोबर. माझं वजन वाढवलं होतं तुम्ही. 75 kg आपण कन्सिडर केलं होतं की माझं वजन आहे, बरोबर का? ठीक आहे, एवढं नाहीये माझं. नाहीये. तुला काय करायचं? नाश्ता देणार आहे का तू आज? मग संपला विषय. हा म्हण लगेच सांगतो. सगळ्यांचे वजन लिहून देतो तू. हा सिम्पलेस्ट रेशो सुद्धा आपण पाहिलेला होता. मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचं पाहिलं होतं का? हा काय म्हणता? नाही पाहिलं हे. मग हा काय म्हणता लगेच? हा पाहिलं होतं. हो सर, उठा झोपेतून, चला. हो, एवढ्या जोरात नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, एवढ्या जोरात जायचं नाही. जाणार आहे आपण पण हळू जाणार आहे. ठीक आहे, हे जरा जास्त आधी झालं. अरे हो घे बाळा. ठीक आहे, नेक्स्ट काय आपल्याकडे? एम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता पहा, तुम्ही बऱ्याच गोष्टींचा फॉर्म्युला पाहता. फॉर एक्झाम्पल मिथेनचा पाहता CH4, बरोबर. कार्बन डायऑक्साईडचा पाहता CO2, बरोबर. आले?
मग हे फॉर्म्युला नक्की आले कसे? यांना सगळे हे काय आहेत? मॉलिक्युल आहेत आणि त्यांचा फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, हे सगळे काय आहेत? तुमचे सर्व मॉलिक्युलर फॉर्म्युले. फॉर एक्झाम्पल बेन्झिन घेऊया, तिथे एक्झाम्पल दिलं बेन्झिनचं, बेन्झिन घेऊया, चल काय हरकत नाही. बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C6H6. मग तुम्ही म्हणाल सर हे पाठ करायचं का? आता तुमच्या लक्षात राहतं ऑटोमॅटिकली, ठीक आहे. प्रॅक्टिस करून 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 तुम्हाला पाठ करायची गरज नाही, ओके. कारण हा सारखाच येणार आहे तुम्हाला, एका वेळेनंतर तुम्हाला ह्याच्याकडे बघून उलटी येईल, इतक्या वेळा तो येणार आहे 12वीला, पण पर्याय नाही, करू नाही शकत, पेपर आहे, ठीक आहे. पेपर चेक नाही होत आधीच सांगतो, पण असं काय करायचं, ठीक. मॉलिक्युलर फॉर्म्युला बेन्झिन किती दिलाय त्यांनी? C6H6. किती दिलेला आहे? C6H6 दिला. पण हा डिराइव्ह कसा झालाय? इट इज डिराइव्ड फ्रॉम इट्स इम्पेरिकल फॉर्म्युला. कशापासून डिराइव्ह झाला त्याचा? मग सर काय फरक आहे बरं दोघांमध्ये? ओके, ज्या वेळेला मी म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला, काय म्हणतो मी? त्यावेळेला त्या स्पेसिफिक मॉलिक्युलमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहे, एक्झॅक्टली किती ॲटम्स प्रेझेंट आहेत. ओके, एक्झॅक्ट नंबर जर माहित पाहिजे ना आपल्याला, जर एक्झॅक्ट नंबर माहिती पाहिजे असेल तर तो आपल्याला कळतो मॉलिक्युलर फॉर्म्युलावर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेन्झिनच्या फॉर्म्युलामध्ये 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहे. काय बेन्झिनच्या फॉर्म्युलामध्ये 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन आहेत. हा झाला एक्झॅक्ट नोन, एक्झॅक्टली माहिती आपल्याला की बेन्झिनमध्ये 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन. आणि यांचा जर मी सिंपल रेशो काढला, काय केलं मी यांचा सिंपल रेशो, तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, कार्बन किती? 6 आणि हायड्रोजन किती? 6. 6/6 1:1. जो सिम्पलेस्ट रेशो असतो किती आला तो? 1:1. सिम्पलेस्ट रेशो किती असतो? जो सिम्पलेस्ट रेशो येतो त्यालाच आपण म्हणतो त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला. काय म्हणतो त्याला आपण? त्याचा ऍक्च्युअल मॉलिक्युल्स कळले की त्याला म्हणतो आपण, सॉरी, ऍक्च्युअल ऍटम्स, नंबर ऑफ ऍटम्स कळले की त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि सिम्पलेस्ट रेशो जर कळला आपल्याला ऍटमचा तर त्याला आपण म्हणतो इम्पेरिकल फॉर्म्युला. समजतंय? फरक कळतोय? जर सिम्पलेस्ट रेशो काढला तर त्याला काय म्हणतो आपण? आणि एक्झॅक्ट नंबर काढला ऍटमचा तर त्याला काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्याला आपण? समजलं? मग सर सिम्पल वर ना मॉलिक्युल कसं जायचं? फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही या सिम्पलला कितीने मल्टिप्लाय केलं? याला 6 आलंय, यांनी 6 ने, बरोबर, 6. मग सर 6नीच मल्टिप्लाय करायचं, हे कसं काय कळलं तुम्हाला? ओके, जो 6 आलाय त्याला म्हणतो आपण N. काय म्हणतो त्याला आपण? एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. काय आपला फॉर्म्युला? मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. समजलंय? आलंय. म्हणजे सर आपल्याला जर N ची व्हॅल्यू माहिती असेल आणि जर आपल्याला इम्पेरिकल फॉर्म्युला माहित असतील तर आपण काय काढू शकतो बरं? पण मग सर हे N कसं काय काढायचं आणि इम्पेरिकल फॉर्म्युला कसं काय काढायचं? बरोबर, हा प्रश्न आहे. पहिले तर N पाहूयात. N कसं काढायचं पहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास, मॉलिक्युलर फॉर्म्युला, जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कंपाऊंडचा त्याचं मास आपल्याला दिलेलं असतं. जो काही तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो आपल्याला काढायचा आहे, बरोबर. पण आपल्याला त्याचं मास माहिती असतं. काय माहित असतं आपल्याला त्याचं मास काय असतं माहित असतं. त्याचं जे मास आपल्याला माहिती आहे ते मास इथं ठेवायचं, ते मास काय करायचं? इथे ठेवायचं. जे इम्पेरिकल फॉर्म्युला येईल त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युलाचं मासने काय करायचं? त्याला डिवाइड करायचं. ते कसं काढायचं ते पाहूयात पुढे. N इक्वल टू काय फॉर्म्युला लक्षात ठेवा आता? मॉलिक्युलर फॉर्म्युला मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. ओके, N इक्वल टू मॉलिक्युलर फॉर्म्युला मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता शक्यतो काय होतं की ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात मुलं, कारण ह्याचा काही एवढा काही रोल नाहीये की, फॉर एक्झाम्पल मुलांचे मोस्ट ऑफ दी फॉर्म्युले पार्ट असतात, बरोबर. मग ते लोक काय करतात? त्यांना माहिती आहे कन्सेप्ट थोडीशी इग्नोर्ड आहे, ठीक आहे. मुलं जास्त लक्ष देत नाही, ते विचारतात फाइंड N, ठीक आहे. आपण केलेलंच नसतं, आपल्याला माहित असतं. हा, आपल्याला हे माहिती की फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा आहे, ठीक आहे. इम्पेरिकल फॉर्म्युला त्याचा आहे, पण मग Nच काढता येत नाही का? फॉर्म्युलाच नसतो माहिती याच. Nचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? मॉलिक्युलर फॉर्म्युला मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. समजलं? आलं लक्षात? ह्याच्यात काय डाऊट? नक्की नाही, ठीक. आता पहा, जर बेन्झिन घेतला आपण, काय घेतला फॉर एक्झाम्पल, आता इथं बेन्झिनचे एक्झाम्पल दिले, बेन्झिन आपण सॉल्व्ह करून पाहूयात येतंय का आपल्याला. आता हे तर त्यांनी सांगितलं की बेन्झिन मध्ये, ते सांगतात की बेन्झिन जो आहे त्याच्यामध्ये तुमचा कार्बन आणि हायड्रोजन आहे. कार्बन एवढा पर्सेंट आहे, हायड्रोजन तुमचा इतका पर्सेंट आहे, ठीक आहे. दिलेल्या पर्सेंटवर ना स्टेप्स काय आहेत ऐकून घ्या, ठीक आहे. ते आपल्याला काय सांगतात की तुमचा एक कंपाऊंड आहे, ठीक आहे. तुमचा जो कंपाऊंड आहे तो कशाचा बनलाय? कार्बन आणि हायड्रोजनचा. कशाचा बनलाय? पहिली गोष्ट काय कळली? कंपाऊंड मध्ये कोण आहे? कार्बन आणि हायड्रोजन, ठीक आहे. त्याच्यानंतर ते सांगतात कार्बन इतका पर्सेंट आहे आणि हायड्रोजन तुमचा इतका पर्टिक्युलर पर्सेंट आहे,
ठीक आहे. दिलेल्या पर्सेंटवरनं आपण त्याचे ग्रॅम्स काढायचे. काय काढायचे त्याचे? डायरेक्टली तुम्ही असं कन्सिडर केली की कंपाऊंड 100%, त्यांनी सांगितलं की कार्बन तुमचा 80%. याचा अर्थ काय? 100 जर कंपाऊंड असेल तर कार्बन किती? समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणत की 100 ग्रॅम कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये कार्बन किती आहे? 80% म्हणजेच 80 ग्राम. ओके, इकडे पहा. जर मी म्हणतोय की 100% पैकी 86% काय तुमचा? कार्बन. आणि मी अज्युम केलं की जो कंपाऊंड आहे तो किती ग्राम आहे? 100 ग्राम. किती ग्राम आहे? म्हणजे मग कार्बन किती झाला? 86 ग्राम. डायरेक्ट. ठीक, आलं लक्षात. 86 कसं आलं सर? 100तून 14 घालवलं. कळलं का? जाऊ दे. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास. आता त्यानंतर ते सांगतात द मॉलिक्युलर फॉर्म्युला मास ऑफ द कंपाऊंड इज. मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असतो. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास ऑफ द कंपाऊंड इज दिस. मॉलिक्युलर मास देतात. फाइंड द इम्पेरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. परत एकदा क्वेश्चन पहा. ओके. अ कंपाऊंड इज फ्रॉम फॉर्म ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. कंपाऊंड कशाचं बनलाय? कार्बन आणि हायड्रोजन. द गिवन कंपाऊंड कंटेन्स 80% कार्बन अँड 20% हायड्रोजन. ठीक आहे. अँड हॅज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला मास 78. मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किती आहे समजा? फाइंड इट्स इम्पेरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर. समजलंय? ओके. कळतंय का? नक्की कळतंय. काही डाऊट ह्याच्यामध्ये? 100% जायचंय पुढे. पहा मग कसं काढणार आपण. पहा आता. मॉलिक्युलर फॉर्म्युलाज आपल्याला गिवन आहे किती? 78. बरोबर का? नक्की का? कळतंय का? त्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं? इम्पेरिकल फॉर्म्युला काढायचा. ठीक आहे. कसं काढून दाखवतो थांबा. आता एक्झाम्पल घेऊयात. आपल्याकडे आहे मागे. थांब रे. ओके. पहा. अ सिम्पलेस्ट फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड हुज परसेंट कंपोजिशन इज गिवन ॲज कार्बन किती? 80% अँड हायड्रोजन 20%. इफ द मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड इज 30. मॉलिक्युलर मास किती दिलंय? फाइंड द मॉलिक्युलर फॉर्म्युला. प्रश्न कळालाय? ठीक आहे. गिवन पहा काय काय तुमच्याकडे. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडून देतोय. इथून पुढच्या स्टेप्स मध्ये नाही सोडून देणार. ठीक आहे. कार्बन किती आहे तुमचा? 80%. हायड्रोजन किती आहे तुमचा? 20%. टू फाइंड काय आहे तुमच्याकडे? मॉलिक्युलर. काय आहे? काय आहे? ठीक आहे. सोल्युशन पहा. आता पहा त्यांनी कार्बन किती दिलाय? 80%. कार्बन किती दिलाय? 80%. ठीक आहे. 80% म्हणजे किती ग्राम? फॉर एक्झाम्पल लेट द कंपाऊंड टेकन बी 100 ग्राम्स. किती ग्राम घेतलाय आपण? देअरफॉर कार्बन इक्वल टू किती 100 ग्रॅम्स मध्ये? 80 ग्राम. बरोबर का? आणि हायड्रोजन किती तुमचा? हा झाली स्टेप 1. काय केलं आपण? कन्व्हर्जन डायरेक्ट ग्रॅम मध्ये करून घेतलं. आता बऱ्याच ठिकाणी आता इथं डायरेक्टली आहे 80-20 म्हणून. ठीक आहे. आलं लक्षात? तुम्हाला याचा आधी मोल करायला लागतं. काय करायला लागतं? आधी मोल पर्सेंट काढून घ्यायला लागतात. काय काढून घ्यायला लागतात? प्रत्येकाचे मोल पर्सेंट काढून घ्यायचं. आलेल्या मोल पर्सेंटला सिम्पलेस्ट रेशो मध्ये कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन तुमचं होत असतं. समजतंय? ठीक आहे. प्रश्न येईल पुढे, तिथे मी तुम्हाला सांगेल. काही लोड नाही. ठीक आहे. मग पहा तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, समजा फॉर एक्झाम्पल असं घेऊयात की मला कार्बनचे मोल काढायचे आणि मला हायड्रोजनचे मोल काढायचे. ठीक आहे. कसे काढणार मी? बोला. गिवन कंपाऊंड मध्ये गिवन कंपाऊंड कसं बनलाय? कार्बन आणि हायड्रोजन. बरोबर. कार्बन किती आहे? 80 ग्राम. बरोबर. आणि हायड्रोजन किती आहे? देअरफॉर मोल्स ऑफ कार्बन. बोला. मोल्स इक्वल टू किती येतील? मोल्स कसं असतं? गिवन मास अपॉन मोलार मास. किती? मोलार मास ऑफ कार्बन 12. आणि हायड्रोजन बोला. बोला किती येईल? काढा लवकर. चला. हा आला 20. हा किती येईल सांगा बरं. काढा लवकर. झोपू नका. पॉज कर.
ठीक आहे. तर आपण नंबर ऑफ मोल्स काढले जादूनी. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स काढले. कार्बनचे किती आलेत आपल्याकडे 6.66. हायड्रोजनचे किती आले 20. आता यांचा आपल्याला सिम्पलेस्ट रेशो काढायचा. काय काढायचं आपल्याला? जर सिम्पलेस्ट रेशो काढायचं असेल काय करायचं? टू फाइंड सिम्पलेस्ट रेशो डिवाइड द ऑब्टेन्ड नंबर ऑफ मोल्स बाय सिम्पलेस्ट किंवा स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स. त्याच्यापैकी ज्याचे मोल्स सगळ्यात कमी असतील त्या नंबर ऑफ मोल्सने सगळ्या मोल्सला काय करून घ्यायचं? डिवाइड करून घ्यायचं. सेपरेटली, एकत्र नाही करायचं. म्हणजे कार्बनच्या याला स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करायचं सेपरेटली, हायड्रोजनच्या याला स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करायचं सेपरेटली. पहा, स्मॉलेस्ट रेशो ऑफ कार्बन किती 6.66. स्मॉलेस्ट नंबर 20 आणि 6.6 मध्ये 6.6 डिवाइड केलं, आन्सर आलं 1. आणि खाली जर केलं हायड्रोजनला 20 डिवाइड बाय 6.66 त्याचा आला अप्रॉक्सिमेट किती येतं. म्हणजे याच्यावरनं काय कळलं? सिम्पलेस्ट रेशोवरनं जर तुम्ही कार्बन 1 घेतला, कार्बन किती घेतला 1 घेतला, तर हायड्रोजन किती घ्यायला लागतील 3. हायड्रोजन किती घ्यायला लागतील 3. म्हणजे जो सिम्पलेस्ट रेशो आला आपला तो किती आलाय CH3. काय आलाय? आणि हा जो CH3 आलाय यालाच म्हणतो आपण इम्पेरिकल फॉर्म्युला. काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो? येत नसेल तरी रिपीट करायचं माझ्या मागं 9वी. काय म्हणतो आपण याला? इम्पेरिकल फॉर्म्युला. काय म्हणतो? किती आला इम्पेरिकल फॉर्म्युला? CH3. याचा जर मास काढायचा असेल, ओके, मास ऑफ इम्पेरिकल फॉर्म्युला MCM. ठीक आहे, मास ऑफ इम्पेरिकल फॉर्म्युला, सॉरी, ओके, थांबा, इम्पेरिकल फॉर्म्युला बरोबर. हा काय आला तुमचा इम्पेरिकल फॉर्म्युला? मास ऑफ इम्पेरिकल फॉर्म्युला किती येईल सांगा बरं? कार्बनचं मास, एका हायड्रोजनचं 3 हायड्रोजनचं, एका हायड्रोजनचं मास किती 1, मग 3 हायड्रोजनचं किती 3, किती आलं 3 आलं बरोबर. म्हणजे 12 आणि 3 किती होतात 15. म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती आलंय? किती आलंय? मग आपल्याला तुम्हाला सांगितलंय यांचा फॉर्म्युला काय? N इक्वल टू, बोला, मॉलिक्युलर फॉर्म्युला मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. हा ठीक आहे, नाही हेच बरोबर आहे. 3 आले. अहो समजलंय का? N इक्वल टू काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला मास अपॉन इम्पेरिकल फॉर्म्युला मास. ठीक आहे, आले लक्षात? कळाले? ठीक आहे, मग बोला N इक्वल टू किती येईल? मॉलिक्युलर फॉर्म्युला मास दिलाय किती 30. किती दिलाय? दिलाय ना आपल्याला 30 अपॉन 15. हे लय आवड कॅल्क्युलेशन आहे, खतरनाक. तुम्हाला जमलं तर तुम्ही लय भारी. किती? विशेष नाही, बारीक बारीक पोरांना येईल. सांग रे, 13 भाग 30 भागेले 15 किती? किती? थांब ना, येणार आहे, बोल किती? 2. किती येतं? आलं का 2? 15 डिवाइड बाय 30 किती येतं 2. आलं का 2? म्हणजे N ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आता थोडस आपण पुढे जाऊयात. पा N ची व्हॅल्यू किती आली आहे 2 आली. एवढं लक्षात ठेवा. थांबा, सगळं तुम्हाला पुन्हा एकदा लिहून देणार आहे मी, टेन्शन नका घेऊ. पहा बरं, N इक्वल टू किती आलाय 2 आलाय, N ची व्हॅल्यू आली. आता खाली आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा वरती, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला. सगळं एकदा समराइज करतोय पहा. आपला इम्पेरिकल फॉर्म्युला काय आला होता CH3. त्याचं मास किती आलं होतं 15. N ची व्हॅल्यू किती आली होती 30 अपॉन 15 किती 2 आली होती. देअरफॉर पहा आता मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला, N इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला इक्वल टू N किती 2. इम्पेरिकल फॉर्म्युला काय म्हणजे पहा C2 जा C2 H3 इंटू 2 म्हणजे तुम्ही जो कंपाऊंड दिलेला आहे आम्हाला इथे कुठे आता तू शेवटपर्यंत गप्प बस, नाही तू संपला. ठीक आहे, हा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आलेला आहे तो काय आलाय आपला
C2H6. काय आलाय तो फॉर्म्युला आपला? C2H6. कळाले? एकदा समराईज करून देतोय. नसेल कळलं तर पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या. व्हिडिओमध्ये मागे जायची गरज आहे. पहा, व्यवस्थित पहा, न बोलता पहा, जरा शांत बसा आणि बाळा बोलू नकोस. इथे समराईज करतो पहा. कार्बन किती दिलाय? 80%. हा किती घेतलाय? आपण टोटल कंपाऊंड किती कन्सिडर केला? 100 ग्राम. त्याच्यामध्ये कार्बन किती आला? 80 ग्राम. आणि हायड्रोजन किती आला? ओ इकडे बघा, किती आला? 20 ग्राम. बरोबर. मोल्स ऑफ कार्बन काढले आपण. मोल्स ऑफ कार्बन कसे काढतो आपण? गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. बरोबर. गिवन मास किती आहे? 80. मॉलिक्युलर मास किती? 12. किती आलं ते? 6.66. ओके. मोल्स ऑफ हायड्रोजन गिवन मास किती? 20. मॉलिक्युलर मास किती? 1. किती आलं टोटल? 20. इथपर्यंत काय डाऊट? नंबर ऑफ मोल्स आपण काढून घेतले. पुढे पहा काय केलं आपण? सिम्पलेस्ट रेशो काढला. सिम्पलेस्ट रेशो कसा काढतो आपण? नंबर ऑफ मोल्स मध्ये जे सगळ्यात बारीक असेल त्यांनी सगळ्या मोल्सला काय करायचं? डिवाइड करायचं. सगळ्यात बारीक आपल्याकडे 2 मोल आले होते. पहिला कोणता होता? 6.66 आणि 20. सिंपल. सगळ्यात बारीक कोणता आहे सांगा बरं? 6.6 मोठा का 20 मोठा? 20 मोठा ना? कोण मोठा? 20 मोठा. म्हणजे बारीक कोण? 6.6. जो बारीक आहे त्यांनी काय करायचं? दोघांना डिवाइड करायचं. केलं पहा. 6.6 ला 6.66 ने डिवाइड आणि 20 ला 6.66. सिम्पलेस्ट रेशो किती आला? 1:3. बरोबर. म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युला काय आलाय त्या ठिकाणी? हा ई आहे. आय झाला. IMP झालाय. IMP फॉर्म्युला. EMP इक्वल टू किती आलाय? CH3. ओके. इम्पेरिकल फॉर्म्युला मास इक्वल टू 12+3 किती? 12+3 किती? कार्बनचे 12, हायड्रोजनचे 3, 12 आणि 3 15 होतात. ठीक आहे. ओके. N इक्वल टू काय? 20 डिवाइड बाय गिवन मास किती होतं आपल्याला? 30. गिवन मास किती होतं? 30. इथं दिलंय पहा. गिवन मास तर तिथं दिलंय 30. ओके. आणि आलेलं इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती? 15. बरोबर. 13 डिवाइड बाय 15 किती आलं? 2. आणि फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. होल नंबर आला पाहिजे. हा कसा आला पाहिजे? होल नंबर. नाही आला तर कन्वर्ट करायचा मल्टिप्लिकेशन करून. प्रॉपर मल्टिप्लिकेशन करून काय करायचं? त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. इथंच करून घ्यायचं शक्यतो. ठीक आहे. नेक्स्ट पहा. होल नंबर आला तर मास फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किती? फॉर्म्युला किती आला? 2 इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला दॅट इज C2H6. सिंपल, साधं, सोपं, सरळ. मग समराईज करायचं झालं तर नक्की काय काय करायचं? पहिल्यांदा ओके, स्टेप 1 इथंच लिहू का? ओके पहा. स्टेप्स. स्टेप 1 काय? कन्वर्ट पर्सेंट इंटू ग्रॅम्स. कशामध्ये कन्वर्ट करायचे? पर्सेंट ग्रॅम्स मध्ये. सेकंड, फाइंड नंबर ऑफ मोल्स. थर्ड बोला, फाइंड द सिम्पलेस्ट रेशो. आला सिम्पलेस्ट रेशो. फोर्थ, डिराइव. सिम्पलेस्ट रेशो वरनं काय करायचं? डिराइव इम्पेरिकल फॉर्म्युला डिराइव करायचा. स्टेप नंबर 5 बोला, फाइंड इम्पेरिकल फॉर्म्युला मास. काय करायचं? इम्पेरिकल फॉर्म्युला मास काढायचं. बरोबर का? स्टेप नंबर 6 काय? फाइंड एन. एन ची व्हॅल्यू काढायची. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एन न देता आर दिलाय. ठीक आहे. आर घ्या, एन घ्या, कोणता पण अल्फाबेट घ्या. काय करायचं? व्हॅल्यू एन चीच काढायची. समज आलं लक्षात? ठीक आहे. फाइंड एन. आणि एन आला की स्टेप नंबर 7 काय? मल्टिप्लाय एन टू कोणाला मल्टिप्लाय करायचा? हा इम्पेरिकल फॉर्म्युला. काय येईल? तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुमचा खाली तयार झालेला असेल. बरोबर. आले का? या झाल्या स्टेप्स. समजते? फर्स्ट स्टेप काय? कन्वर्ट पर्सेंट इंटू ग्राम. सेकंड स्टेप काय? नंबर ऑफ मोल्स काढायचे. सिम्पलेस्ट रेशो मध्ये कन्वर्ट करायचे. कसं? स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स त्याला डिवाइड करायचं. अजून एक एक्झाम्पल पाहणार, टेन्शन घेऊ नका. पुढे डिराइव्ह केलं इम्पेरिकल फॉर्म्युला मास आपण त्याचं काढणार. ठीक आहे. सिम्पल. ओके. एन ची व्हॅल्यू काढायची आणि एन ला इम्पेरिकल फॉर्म्युला काय करायचं? यश मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. आलंय लक्षात? समजले? आता याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. कधी ट्विस्ट काय आहे? कधी ते काय देतात की फॉर एक्झाम्पल आपण एक कंपाऊंड आहे जो कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बनलाय. ठीक आहे. ओके. ते काय करतात? कार्बनचं पर्सेंट देतात. फॉर एक्झाम्पल 80%. कार्बन किती दिला? 80%. आणि ते म्हणतात की हायड्रोजन तुमच्याकडे 15% आहे. हायड्रोजन किती आहे? काढा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. ऑक्सिजन बद्दल काय माहिती दिली का? मग कसं आपल्याला कसं कळणार ऑक्सिजन? लक्षात ठेवायचं, यांची ऍडिशन करून पाहिजे. 80 + 15 किती होतात?
आणि आपल्याला कळलं की हे 95 होतात. कंपाऊंड 100% होतोय का? जर कंपाऊंड 100% झाला नाही, जो जेवढा काय उरलाय, फॉर एक्झाम्पल इथे किती उरलाय 5%, हा जो उरलाय हा उरलेला काय असतो कायम तुमचा, इट इज ऑक्सिजन. काय असतो कायम? ऑक्सिजनचं पर्सेंट असतं. ते ऑक्सिजनचं पर्सेंट सेपरेट मोस्ट ऑफ द टाइम देत नाही. ओके, तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. असं 100% कंपाऊंडच नाही झाला, म्हणजे कंपाऊंड 95%च घेतलाय. ठीक आहे, 100% घेतलाय वेड्या. 5% काय आहे तो ऑक्सिजन आहे. त्यांनी सांगितलं नाही, त्यांना वाटलं तू हुशार आहे. आहेत ना तुम्ही? मग हा म्हणा ना, हुशार आहे का तुम्ही? तू नाही? हा बोल, काय नाही? नको, नाही ऐकायचं. बोल. सगळेच कंपाऊंड मध्ये असं असणार काय? फक्त ह्या कंपाऊंड मध्ये का बाकीच्या कंपाऊंड मध्ये पण ऑक्सिजनचा 5% पकडून नाही ठेवायचा. समजा यांची सम, हे जे पर्सेंट दिलेत ना, कार्बन जो 80%, हा 15%, यांची सम फॉर एक्झाम्पल 100 आली. किती आली? 100 आली. ठीक आहे, तर याचा अर्थ ऑक्सिजन त्याच्यामध्ये, पण समजा ती आली 99, किती आली? 1% उरला ना, ज्याच्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. तो 1% जो माहित नाही तो काय असतो आपला? ऑक्सिजन. काय असतो तो कायम? समजलंय? आलं लक्षात? असं आपण काढतो फॉर्म्युला मास. काय डाऊट ह्याच्यामध्ये? बोला. ऑक्सिजनचं सेम, जसं कार्बन हायड्रोजन केला तसंच ऑक्सिजन करायचा, सिम्पलेस्ट रेशो काढायचा. ज्याचा सगळ्यात स्मॉलेस्ट येईल त्यांनी काय करायचं, सगळ्यांना डिवाइड करायचं. एनी डाऊट? नक्की समजले? 100%. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. क्वेश्चन तुमच्या बोर्डवरती आहे, फाइंड आउट करायचंय. वाचा. कालिद भाई आवाज करतात, सोडवा. याला बाजूला करू का जरा? सोडवा. काय दिलंय तुम्हाला? लक्ष द्या, वरती लक्ष द्या. मीच देतो सोडून, होमवर्कला कर प्रश्न घेऊ. ठीक आहे, एक कार्बोहायड्रेट आहे. काय दिलाय तुम्हाला? एक कार्बोहायड्रेट दिलाय. किती मोल दिलाय कार्बोहायड्रेट? 0.833 मोल्स एक कार्बोहायड्रेट आहे. तसं इम्पेरिकल फॉर्म्युला सुद्धा गिव्हन आहे. किती आहे? एवढा इम्पेरिकल फॉर्म्युला. आणि ह्या इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये हायड्रोजन किती दिलाय त्यांनी? 10 ग्राम काय तुमचा हायड्रोजन आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कार्बोहायड्रेट काय असेल? कार्बोहायड्रेट आहे. कार्बोहायड्रेटचा नंबर ऑफ मोल्स किती आहे? 0.83 ग्राम. इम्पेरिकल फॉर्म्युला दिला किती? CH2. त्याच्यामध्ये हायड्रोजनचे पर्सेंट, हायड्रोजनचे ग्रॅम दिलेत. किती ग्राम आहे हायड्रोजन? किती ग्राम आहे? 10 ग्राम आहे. आपल्याला काय काढायचंय? मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता पहा, कंपाऊंड कशाचा बनलाय तुमचा? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आपल्याला माहिती कोणाबद्दल दिली आहे? फक्त कोणाबद्दल दिली आहे? फक्त हायड्रोजन बद्दल दिली. कार्बन आणि ऑक्सिजनचं काय दिलंय का? नाही दिलं तर आपण त्यांना तसंच ठेवूयात. आधी फक्त विचार आपण हायड्रोजनचा करूया. जेवढं दिलंय तेवढं पाहूयात. ठीक आहे, आधी दिलंय ते संपू. ठीक आहे, आधीच वाढून घ्यायचं नाही. हावऱ्यासारखं हावरे इकडे बघ. मी कुठं काय म्हणलो? मी शिकवेल ना ते काय बी करेल. मी कुठं म्हणलं ना का शिकू? म्हण ना. ठीक आहे, पहा हायड्रोजन किती दिलाय? किती दिलाय? 100 ग्राम. 100 ग्राम म्हणजे किती मोल दिलाय बरं? 10 ग्राम. सॉरी, हायड्रोजन किती दिलाय? 10 ग्राम. देअरफॉर मोल्स ऑफ हायड्रोजन, मोल्स ऑफ इक्वल टू किती? किती आलं? 10 मोल्स. किती आले हायड्रोजन तुमचं? 10 मोल्स. काय काय सर? 2 ना. बोला, किती दिलाय? 2 हायड्रोजन आहेत. अरे ह्या इम्पेरिकल फॉर्म्युला जो आहे ना, या अख्ख्या इम्पेरिकल फॉर्म्युला मध्ये हायड्रोजन किती आहे? 10 ग्राम. किती येतो? 10 ग्राम. ठीक आहे, चालतंय. किती? एका हायड्रोजनचं 1, 2 हायड्रोजनचं 2. तुम्ही म्हणता तसं करूया. बोला मग किती येईल आन्सर? 5 मोल. म्हणजे हा जो इम्पेरिकल फॉर्म्युला आहे याच्यामध्ये हायड्रोजन किती मोल आहे? किती मोल आहे? 5 मोल.
काहीतरी सर, आम्ही बरोबर म्हणतो. असं नाहीच आहे, थांबा ना. पहा, लक्ष द्या, परत एकदा वाचतोय. मोल्स ऑफ कार्बोहायड्रेट किती आहे आपल्याकडे? 0.83. इम्पेरिकल फॉर्म्युला काय त्याचा? CH2. ओके. आणि हा जो इम्पेरिकल फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन किती? हॅज 10 ग्राम ऑफ हायड्रोजन. सॉरी, हे जे मोल्स आहेत कार्बोहायड्रेटचे, ह्या कार्बोहायड्रेटच्या मोलमध्ये त्या कार्बोहायड्रेट मोलचा जो फॉर्म्युला आहे इम्पेरिकल फॉर्म्युला तो किती आहे? आणि त्याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या हा जो कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे? 10 ग्रॅम. हायड्रोजन किती त्याच्यामध्ये? 10 ग्रॅम. असा प्रश्न आहे. ठीक आहे. मग त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किती येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे हा जो कार्बोहायड्रेट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला मधला, याच्यामध्ये हायड्रोजन किती दिला आहे? 10 ग्राम. किती दिले हायड्रोजन? 10 ग्राम. किती दिले हायड्रोजन त्यांनी त्याच्यामध्ये? 10 ग्राम आपल्याला दिलेला आहे. समजतंय? आलंय का? नक्की का? 100%. ठीक आहे. मग आपल्याला काय काढायचं? त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा आहे. कसं काढणार बरं? काय वाटतं तुम्हाला? काय करावं लागेल? मास काढावं लागेल हायड्रोजनचं. ऑलरेडी दिलं ना 10 ग्राम. मास दिले आपल्याला 10 ग्राम. डायरेक्ट n काढू. इम्पेरिकल फॉर्म्युला दिलाय का? ओके. इम्पेरिकल फॉर्म्युला किती दिलाय? हॅलो झालं का? CH2O. याच्यावरनं काढा बरं, याचं मास किती येईल? इम्पेरिकल फॉर्म्युला मास किती येईल आपलं? 12 + 2 + 16. किती आलं टोटल? 20. हा, कसं 20 येईल? 2 आणि 2 4. किती आलं? 30 आलं. किती आलं? 30 आलं. म्हणजे जर तुम्ही पाहिलं, हा जर तुम्ही 30 घेतलाय, या 30 पैकी हायड्रोजन किती आहे तुमचा? 2. हायड्रोजन किती आहे? हायड्रोजन किती आहे? समजा हा 30 ग्राम घेतला तर हायड्रोजन किती येतो याच्यात? 2 ग्राम. बरोबर. किती येतो हा? जर तुम्ही हायड्रोजन 10 ग्राम घेतला, किती घेतला? तर हा किती येईल? एवढं तुम्हाला काढायचं. बोला किती येईल? किती आलं? किती? 150 ग्राम. थांबा, स्टॉप कर. ठीक आहे. एवढं अवघड जायची गरज नाही, फॉर्म्युला वगैरे सोडवायची गरज नाही. इझिली असं फॉर्म्युला लावत बसलो तर लय वेळ जाईल. नीट व्यवस्थित प्रश्न पाहिला तुम्हाला तर लक्षात येईल. इम्पेरिकल फॉर्म्युला दिलाय. ओके, बोला. इम्पेरिकल फॉर्म्युला किती दिलाय तुमच्याकडे? याच्यावरनं आपण सिम्पलेस्ट रेशो काढू शकतो. बरोबर. सिम्पलेस्ट रेशो काय? ह्याच्यावरनं काय कळलं की आपल्याला, जर मी कार्बन 1 घेतला, हायड्रोजन किती लागतात मला? जर हायड्रोजन 2 घेतले तर ऑक्सिजन किती लागतात त्याच वेळेस मला? म्हणजे सिम्पलेस्ट रेशो काय? 1:2:1. हा सिम्पलेस्ट रेशो या 4 पैकी कुठं फुलफिल होतो पाहिजे. खाली गेलो तर 3, 4, 1 नाही होत. 1:3:4:3 आलाय. इथं काय आलाय? 3:10:5. बरोबर का? म्हणजे 3:2:1 नाही, इथं काहीतरी वेगळं जातं. बरोबर. इथं पण नाही सॅटिस्फाय होत, इथं पण नाही होत. फक्त इथं होतं. पहा, कार्बन किती घेतल्यात त्यांनी? 6. हायड्रोजन 12. ऑक्सिजन 6. म्हणजे कार्बन जर 1 याला सगळ्याला जर 6 ने डिवाइड केलं, 6 ने डिवाइड केलं, ओके, किती येईल? 1:2:2. आले. इतकं सोपं होतं. ठीक. थोडस क्लिक नाही झालं पटकन. समजलंय का? आलंय का? नक्की का? लिहायचंय का हे? नाही लिहायचं? ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. CH2O. ओके, ह्या काय तुमचा सिम्पलेस्ट रेशो. घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. गुड मॉर्निंग. झालाय? स्क्रीनशॉट काढलाय? संपलोय? नाही संपलं. थांब. ओ, हे काय? नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर काय असतं पा? ठीक आहे, पॉइंट सांगतो नंतर मग शिकून घेऊ. पा,
दिसतंय का आता? दिसतंय का? दिसतंय? दिसेल. व्हिडिओची क्वालिटी 720p करायची थोड्या वेळासाठी, दिसून जाईल तुम्हाला. ठीक आहे, आलं लक्षात? हा, कोणाला सांगू नको तुला दिसत नाही. ठीक आहे, पहा काय होतं, बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळेस मेजरमेंट करत असता, काय करत असता ज्यावेळेस तुम्ही मेजरमेंट करता, एक काहीतरी काय असतं त्यामध्ये, काही डिजिट हे सर्टन असतात, काही डिजिट हे अनसर्टन असतात. फॉर एक्झाम्पल, मला एखादं कॅल्क्युलेशन करायला लावलं आणि मी कॅल्क्युलेशन केलं. मी कॅल्क्युलेशन केल्यावरती समजा माझं आन्सर आलं 12.1. किती आलं? 12. ठीक आहे, दिशाला करायला लावलं ते आलं 12.2. कसं काय माहिती, येऊ शकतं. ठीक आहे, ओके. इकडं आपण बघा करायला लावायचं. ठीक आहे, जाऊ चला. साईला करायला लावलं आपण. ठीक आहे, तुमच्याच घरातलं घेतलंय. जर मी फॉर एक्झाम्पल साईला करायला लावलं ते आलं 12.0 आले. असे खूप सारे वेगवेगळे येऊ शकतं. ठीक आहे, ह्याच्यातलं एक डिजिट काय आहे? फिक्स आहे. कोणता? त्याला म्हणतो आपण सर्टन. काय म्हणतो त्याला आपण? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर 0.1 आहे ना, प्लस मायनस, हा काय तुमचा अनसर्टन. काय हा? म्हणजे हा चेंज होतोय. 0.1% काय होतोय त्या ठिकाणी, 0.1 काय होतोय तो चेंज होतोय. प्लस होईल किंवा मायनस होईल. प्लस मायनस 0.1%. समजलं? मग सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय? की जेवढे सगळे माहिती असले दॅट इज सर्टन नंबर्स प्लस 1 अनसर्टन. पहा, अनसर्टनिटी इज मेजर्ड व्हॅल्यू लीड्स टू अनसर्टनिटी इन कॅल्क्युलेशन रिझल्ट. अनसर्टन व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट केला घेतल्या त्याच्यापासून कॅल्क्युलेशन पण कसं होतं आपलं? अनसर्टन होतं. ठीक आहे, अनसर्टन व्हॅल्यू इज इंडिकेटेड बाय मेन्शनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन दॅट व्हॅल्यू. ओके, फॉर एक्झाम्पल त्याने एक रिडिंग दिले, पहा 12.2 प्लस मायनस 0.1 ml records on a burette having the list count of 0.1 ml. लिस्ट काउंट म्हणजे काय आता? ओके, हे तुम्हाला येणार आहे ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाल. लिस्ट काउंट काय असतो? ठीक आहे, कमीत कमी तुम्ही त्या स्केलवरनं किती मोजू शकता, दॅट इज त्याचा लिस्ट काउंट. काय म्हणतो त्याला आपण? ठीक आले. म्हणजे तुम्ही पट्टी घेतली आणि त्या पट्टीवरती तुम्ही सगळ्यात कमी किती मोजू शकता? ओके, कमीत कमी अंतर, फॉर एक्झाम्पल सेंटीमीटर घेतली, सगळ्यात कमी किती मोजू शकता तुम्ही? 0.5 सेंटीमीटर वगैरे किंवा 1 सेंटीमीटर घेऊयात आपण. असं करूयात की कन्सिडर करूयात स्केलमध्ये किती, एक सेंटीमीटर तुम्ही सगळ्यात कमी मोजू शकता. तो झाला त्याचा लिस्ट काउंट. काय झालं त्याचा? लिस्ट काउंट. झोपली का? काय म्हणतो तर आपण त्याचा लिस्ट. समजलं लिस्ट काउंट. ओके, हिअर इट इज सेड दॅट द लास्ट डिजिट 2 इन द रीडिंग इज अनसर्टन. इट्स अनसर्टनिटी इज प्लस ऑर मायनस. म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये अनसर्टन काय आपला 2 हा काय आहे किंवा 1 काय आहे आणि 0 काय आहे, हा अनसर्टन आहे. कसा आहे हा? ओके, म्हणजे तो कमी होऊ शकतो किंवा वाढू शकतो. म्हणजे हे 2 सर्टन आणि हा एक अनसर्टन, हे 2 माहिती असलेले सर्टन प्लस माहिती नसलेला एक अनसर्टन, हे दोघांचं कॉम्बाईन केलं, दोघांना काय केलं आपण? कंबाईन केलं की आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी? सिग्निफिकंट फिगर मिळतात. काय मिळतात आपल्याला त्या ठिकाणी? काय मिळतात आपल्याला त्या ठिकाणी? समजलंय का? आता मग कसे ओळखायचे सिग्निफिकंट फिगर? त्यासाठी काय आहेत? काही रूल्स आहेत. काय आहेत? काही रूल्स आहेत. ओके, समजा तुम्हाला ही स्लाइड व्यवस्थित दिसत नसेल, टेक्स्टबुक मध्ये जायचं, चॅप्टर नंबर 2 मध्ये तुम्हाला हे सगळे पॉईंट जसे त्या तसे मिळतील. आपण तिथूनच घेतलेले आहेत. ठीक आहे, आले पहा. ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. सगळे नॉन झिरो जेवढे काय आहेत सगळे काय असतात तुमचे? सिग्निफिकंट असतात. जसं की पहा, इथे एक्झाम्पल घेतले, किती? 127.34. 127.34. याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती? जेवढे नॉन झिरो आहेत तेवढे सगळे काय असतात? सिग्निफिकंट. नॉन झिरो कोण आहे? 1 2 3 4 5. किती आहेत नॉन झिरो? म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आल्या? कळलंय? आलंय का? ओके, नक्की. कंटेन्स 5 सिग्निफिकंट फिगर. आलंय का? ओके, हा येणार आहे पुढे, कळणार आहे. समजले? ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर. 2 नॉन झिरो डिजिट असतील आणि त्यांच्यामध्ये जर झिरो आला तर ते कसे असतात? सिग्निफिकंट फिगर. फॉर एक्झाम्पल जर याचं झालं, पहा इथे दिले आपल्याला किती? 12 हा नॉन झिरो आहे 12, 7 नॉन झिरो आहे. टोटल सिग्निफिकंट फिगर पहा 1 2 2 नॉन झिरोच्या मधले झिरो सुद्धा काय असतात? सिग्निफिकंट. ओके, 1 2 3 4 5 आणि हा म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाले?
वरती नंबर ऑफ सिग्निफिकंट किती झाले ते 5. जे नॉन झिरो आहेत ते काय असतात सगळे सिग्निफिकंट. 2 नॉन झिरोच्या मध्ये जर झिरो आला तर ते पण कसे असतात, अहो कसे असतात, बोला की कसे असतात, सिग्निफिकंट. समजलंय का? ओके. हा झाला सेकंड रूल. रूल नंबर 3 काय सांगते पा, नाही आला? एक मिनिट थांबा. रूल नंबर 3 पा काय सांगतो आपल्याला, the zero on the left of first non-zero digits are not significant. Zero on left of first non-zero digits are not significant. Such zeros indicate the position of decimal point. For example पहा, नक्की त्यांना सांगायचं आहे काय, जसं की आपला एक नंबर आहे, पहिला रूल पाहिला आपण, जे नॉन झिरो ते सगळे कसे आहेत, सिग्निफिकंट. 2 नॉन झिरोच्या मधले झिरो कसे आहेत, आता पहा 0.0025. एखादा नॉन झिरो डिजिट आहे, त्या नॉन झिरो डिजिटच्या आधी कितीही झिरो असले तरी सुद्धा ते सिग्निफिकंट. म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती झाला, फक्त 2 आणि 5 म्हणजे 2 किती झाले, 2 झाले. किती झाले, चहाची वेळ झाली. किती झाले, 2 आले का, किती झाले, 2. हे जे आधीचे झिरो आहेत ते सगळे काय असतात, ते फक्त डेसिमल पॉईंट. म्हणजे पहा बरं, 0.001234 बोला, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती, 1 2 3 4 5. 5 का, याचं काय शिकलोच नाही. आता बोला 4 किती झाले, 4. किती सिग्निफिकंट फिगर, 4. तो असतो का नाही तो सुद्धा आपल्याला पाहायचंय पुढं. ठीक आहे, तो असतो, पाहणार येणार आहे पुढं. ठीक आहे, आले तर पहा, 0 ऍट द एंड ऑफ नंबर आर सिग्निफिकंट इफ दे आर ऑन द राईट हँड साइड ऑफ द डेसिमल पॉईंट. आहेत का, म्हणजे समजा 0 तुमचा इकडे आला तर तो पण काय असतो, अहो काय असतो, म्हणजे हा सुद्धा सिग्निफिकंट. म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाले इथे, समजतंय का? चौथा रूल पहा, 0.004210. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आले, 1 2 3 4 आले. हे आधीचे झिरो सिग्निफिकंट नाही. हे झालं चौथा रूल. 5वा रूल पहा, काय सांगितलं त्यांनी 5व्या रूल मध्ये, कुठे आहे 5वा रूल, खाली. ठीक आहे, हो. ओके, द टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट इफ देयर इज नो डेसिमल पॉईंट. परंतु जर डेसिमल पॉईंट नसेल, आता इथं डेसिमल पॉईंट होता, बरोबर का, इथे होता, कुठे, इथं. ओके, डेसिमल पॉईंट असल्यामुळे हा पण काय होता तुमचा, सिग्निफिकंट. परंतु काय सांगितले पहा, इफ देयर इज द टर्मिनल, इफ देयर आर ऑन द राईट साइड ऑफ द डेसिमल पॉईंट, टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट इफ देयर इज नो डेसिमल पॉईंट. जर डेसिमल पॉईंट नसेल तर तो झिरो जो आहे राईट साइडला तो सिग्निफिकंट नसतो. दिस इज बिकॉज द लिस्ट काउंट ऑफ द इन्स्ट्रुमेंट कंटेन्स डेसिमल पॉईंट. ठीक आहे, म्हणजे पहा त्यांना सांगायचंय काय, समजा जर असं असेल 4000 सिग्निफिकंट फिगर किती, एकच. हे झिरो सिग्निफिकंट, पॉइंट असतं तर ते सिग्निफिकंट असते, पॉइंट नाही म्हणून ते सिग्निफिकंट नाही. समजलंय, नक्की कळाले, काय डाऊट याच्यामध्ये, पुढचा रूल पहा. ठीक आहे, सिग्निफिकंट फिगर आर ऑल्सो इंडिकेटेड बाय सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन मध्ये पण दाखवतो. ओ सर वरती पहा. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हे लिहितो पहा असं 4 × 10⁻⁴ ग्राम, याला म्हणतो आपण सायंटिफिक फिगर, सायंटिफिक नोटेशन. काय म्हणतो त्याला आपण, सायंटिफिक नोटेशन. ठीक आहे, ज्यावेळेस सायंटिफिक नोटेशन मध्ये लिहितात त्यावेळेस पहा काय होतं, फॉर एक्झाम्पल द मेजरमेंट 400 grams हॅज 1 सिग्निफिकंट फिगर. तरी सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती, आता पहा 4 × 10⁻⁴, याचा अर्थ काय असतो, 0.0004. बरोबर ना, 4 × 10⁻⁴, 4 × 10⁻⁴, याचा अर्थ काय, 0.00. सांगा बरं, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती असतो, फक्त. समजा असं असेल 4 × 10⁻⁴, मग काय येईल याचा आन्सर, 1 2 3 4. बरोबर का, 4000 किती आलं, सॉरी 40,000 किती आलं, 5 कसा दिसतोय तुला, नंबर ऑफ सिग्निफिकंट नंबर किती, एकच. पॉइंट आहे कुठे, पॉइंट नसेल तर एकच. आणि तो सारखा आहे जवळजवळ, लांब
बरोबर ना. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झालं तिथं फक्त. समजलंय, आलंय का, नक्की कळालंय. जाऊ का पुढे. इन अ नंबर रिटन इन सायंटिफिक नोटेशन ऑल द डिजिट आर सिग्निफिकंट. फॉर एक्झाम्पल 2.035 इंटू 10⁻²a हा ठीक आहे हॅज 4 सिग्निफिकंट फिगर अँड 3.25 इंटू 10⁻⁻5 हॅज 3 सिग्निफिकंट फिगर. म्हणजे काय पहा, जर नंबर तुमचा असा दिलेला असेल, कसा असा 2.031 इंटू 10⁻5 इक्वल टू, बोला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती असतं त्याच्यामध्ये. यांचं काही घ्यायचं नाही, हेच घ्यायचे किती 1 2 3 4. परंतु समजा जर असा असेल, आता पहा 7 0.07 0. पण समजा असं असेल 0.071 इंटू 10⁻⁻4. बोला सिग्निफिकंट फिगर किती. बरोबर ना. हे 2 0 घेत ती कुठे आहेत आधी. समजतंय, नक्की कळाले. सिग्निफिकंट फिगर कळाले का, नक्की का, 100%. मग आधीचा प्रश्न सोडवता येईल का, नक्की येईल. पाहूयात. सांगा बरं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. हा किती सोपं आहे. 2021 ला विचारले CEE ला. त्याच्यामुळे असं करते बाई. हे काय विचारले एवढीच. बोला नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती झाली इथे. 3 का 4. झोप आली. किती आल्या 3. ठीक आहे, जमेल का. तुमच्या चॅप्टर नंबर 2च्या मागे तुम्हाला सिग्निफिकंट फिगरचे बरेच क्वेश्चन्स आहेत, ते सॉल्व्ह करायचे. बरोबर ना. त्या दिवशी मार्क करून दिले होते. हो ठीक आहे, बस ओरडू नका. समजलंय, नक्की कळाले. ठीक आहे, चालते. पुढे पहा काय स्टॉइशियोमेट्री अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. बोला काय थांबायचंय. ठीक आहे, पॉज कर. ठीक आहे. स्टॉइशियोमेट्री अँड स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन सोपं आहे खूप. तुम्ही पाहिलंय, येतंय तुम्हाला. काय दिलेल्या रिॲक्शन वरनं, बॅलन्स रिॲक्शन वरनं तुम्हाला काय काय कळतं, ती म्हणजे झाली त्याची स्टॉइशियोमेट्री. आणि त्याच्या बेसिसवरती केलेलं कॅल्क्युलेशन म्हणजे काय झालं स्टॉइशियोमेट्री. म्हणजे इथं आपल्याला दिसतंय काय 1 मोल नायट्रोजन बरोबर किती 3 मोल हायड्रोजन सोबत कंबाईन होतात आणि 2 मोल अमोनिया प्रोड्यूस करतात. संपलं, एवढंच आहे. हे येत नव्हतं का मोनिका ताई, येतंय का 100% येतंय का. ठीक आहे, पहा तेच द कॅल्क्युलेशन बेस्ड ऑन क्वांटिटेटिव्ह रिलेशन बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट इन अ बॅलन्स केमिकल इक्वेशन आर नोन एज स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. परंतु कंडिशन काय, रिएक्शन कशी पाहिजे तुमची बॅलन्स रिएक्शन वर ना. याची स्टॉइशियोमेट्री कसं सांगू शकतो. 1 मोल नायट्रोजन 3 मोल हायड्रोजन सोबत कंबाईन होतात आणि 2 मोल अमोनिया प्रोड्यूस करतात. किंवा दुसऱ्या भाषेत 28 ग्रॅम्स ऑफ नायट्रोजन रिॲक्ट होतात कोणासोबत 39 ग्राम्स ऑफ हायड्रोजन सोबत. 16 का 69. मग मी काय म्हणलो 69 grams of hydrogen and produce 34 grams of ammonia. बरोबर. किंवा लिटरच्या भाषेत 22.7 liters of nitrogen reacts with 3 into 22.7 liters of hydrogen to produce 2 into 22.7 liters of ammonia. तेच सांगितले वेगवेगळ्या भाषेत ऍट STP स्टँडर्ड टेम्परेचर. हा 1 मोल, हा 3 मोल, हे 2 मोल. जसं की पहा फॉर एक्झाम्पल हायड्रोजन कंबाईन होतो ऑक्सिजन सोबत अँड फॉर्म्स H2O. बरोबर का. रिॲक्शन बॅलन्स आहे का. हे 2 करायचे. बरोबर झाले का 2. हे किती लागतील 4. बरोबर का. 4 2 8 आणि हा 2 हे 2. समज या रिॲक्शन वरनं काय कळते पहा आपल्याला. इकडे पहा 4 मोल हायड्रोजन 1 मोल ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात 2 मोल वॉटर बनवायला. किंवा काय 4 into 22.4 लिटर हायड्रोजन कंबाईन होते किती 22.4 लिटर ऑक्सिजन सोबत आणि 2 into 22.4 लिटर काय बनवतो वॉटर. किंवा किती ग्राम बोला ग्राम्स मध्ये जर केलं किती एकाचं 1 4 ग्रॅम हायड्रोजन कंबाईन होतं किती 32 ग्राम्स ऑफ ऑक्सिजन सोबत 8 ग्राम
सॉरी. चहाची गरज, चहाची. 8 ग्राम हायड्रोजन 32 ग्राम ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि काय बनवतो 36 ग्राम्स ऑफ वॉटर. काय बनवतो 36 ग्राम्स ऑफ वॉटर. काय डाऊट याच्यामध्ये बोला. स्कॅनर पाठवलं ठीक आहे चालतंय. एक काम कर काढा. अरे आन्सर काढा. कंबशन केले तुम्ही. काय केले कंबशन म्हणजे काय. अरे पहा. फाइंड द मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 1 मोल ऑफ प्रोपेन. पहिल्यांदा प्रोपेन काय हे माहिती पाहिजे. काय असतं प्रोपेन C3H8 याला म्हणतो प्रोपेन. याचं काय केलंय कंबशन केलंय. ज्यावेळेस तुम्ही कंबशन करता कोणत्याही गोष्टीचं कंबशन म्हणजे काय असतं हायड्रोकार्बनचं कंबशन ज्यावेळेस करता त्यावेळेस इट इज रिॲक्शन विथ ऑक्सिजन अँड फॉर्म्स CO2 प्लस H2. कंपल्सरी कंबशनचे प्रोडक्ट हेच असतात CO2 आणि H2. समजलंय आलंय कुठं ते O2 आहे फक्त. ओके C3H8 प्लस O2 रिॲक्ट विथ CO2 प्लस H2. रिॲक्शन बॅलन्स आहे का नाही. रिॲक्शन बॅलन्स करायची. पहिल्यांदा कार्बन बॅलन्स करायचे मग हायड्रोजन करायचे मग ऑक्सिजन. LHS ला कार्बन किती आहेत RHS ला किती आहेत 3 झाले का 3 झाले कार्बन बॅलन्स. आता सांगा LHS ला ऑक्सिजन किती 2 RHS ला किती 3 2 6 प्लस 1 7 किती आहे हा 7. ऑक्सिजन राहू द्या. हायड्रोजन बॅलन्स करूयात आधी. ओके हायड्रोजन किती आहे तिकडे तिकडे किती आहेत म्हणजे किती पाहिजे इथे 4 ने मल्टिप्लाय केलं 4 2 8 बरोबर का. समजलंय नक्की. आता बोला बरं ऑक्सिजन किती इकडे 2 तिकडे किती झाले 4 आणि हा 3 2 6 किती झाले किती झाले 10. इकडे किती आहे 2 म्हणजे कितीने मल्टिप्लाय करायला लागेल 5 ने मल्टिप्लाय करा. रिएक्शन तुमची बॅलन्स आलं. आता पहा स्टॉइशियोमेट्रीवर ना आपल्याला काय कळतंय. 1 मोल प्रोपेन 5 मोल ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो 3 मोल CO2 बनवतो. किती मोल आणि 4 मोल वॉटर बनवतो. 4 मोल वॉटर बनवतो बरोबर का. त्यांनी काय विचारले नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर कंबशन ऑफ 1 मोल. तेच विचारलं ना. जर 1 मोल कंबशन केलं तर किती मोल ऑक्सिजन लागतात रे. आलं का म्हणजे आन्सर काय असेल आपलं कळलंय. कॅल्क्युलेशन कळलंय कसं केलंय. काही डाऊट ह्याच्यामध्ये नक्की नाही 100%. ठीक पुढे घेऊया. सोडवा बरं. काय करणार आता पहिल्यांदा रिॲक्शन करावी लागेल बरोबर. काय तुमच्याकडे रिॲक्शन पहा C2H2 रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म. ऑक्सिजन सोबत रिॲक्शन म्हणजे काय कंबशन. प्रोडक्ट काय असणार CO2 प्लस बोला. कार्बन इकडे 2 तिकडे करू का ठीक आहे. हायड्रोजन इकडे तिकडे बॅलन्स आहे ठीक आहे. ऑक्सिजन इकडे तिकडे कुठं 2 2 2 4 आणि हा एक 5 मग 5 ने होतं का आपण 6 करूयात. किती करूयात समजा 6 केले किती झाले ऑक्सिजन तिकडे किती झाले 5 झाले बरोबर. हे किती आहेत 4 आणि हे 2 6 झाले का 6. आता झाले का 6. हायड्रोजन किती झाले आता 4 झाले. हायड्रोजन किती झाले करू का 2 होता ना. लक्ष द्या बॅलन्स करूयात. पहा कार्बन C2H2 रिॲक्ट होतो ऑक्सिजन सोबत टू फॉर्म. थांबा नको करायला डायरेक्ट असं करूयात. पहा कार्बन किती इकडे 4 इकडे किती 2 झाले 2 केले. इकडे कार्बन किती 2 तिकडे किती
ऑक्सिजन हायड्रोजन इकडे किती 2, तिकडे किती, इकडे ऑक्सिजन किती 2, इकडे किती आहेत बरं 4 आणि हा एक. मी याला डायरेक्ट 5/2 घेऊ का? जर मी 5/2 घेतलं या 2 ला हा 2 जाईल 5 O येतील. असं पण कॅल्क्युलेशन करता येतं. ओके 5/2 म्हणजे याच्यावरनं काय कळलंय पहा, 1 मोल C2H2 5/2 मोल सोबत ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतात, 2 मोल CO2 बनवतात, 1 मोल वॉटर बनवतात. ठीक आहे, लिटर मध्ये केलं 22.4 लिटर C2H2 5/2 इंटू 22.4 लिटर ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतात, 2 इंटू 22.4 लिटर CO2 बनवतात आणि 22.4 लिटर वॉटर बनवतात. समजलंय का? आलंय का लक्षात? आपल्याला काय विचारले, व्हॉल्यूम ऑफ CO2 विच विल रिॲक्ट विथ 30 लिटर ऑफ O2. आपल्याला एक माहिती, आता लक्ष द्या इकडे, काय माहिती आपल्याला की ज्या वेळेला 5/2 इंटू 22.4 लिटर एवढा ऑक्सिजन वापरतो, एवढा ऑक्सिजन आपण वापरतो, त्यावेळेस C2H2 किती लिटर रिॲक्ट होतो 22.4 लिटर. किती होतो? त्यांनी किती लिटर ऑक्सिजन सांगितलं आपल्याला? जर मी 30 लिटर ऑक्सिजन वापरला तर हा किती येईल? मग कसं काढणार आपण? 30 इंटू 22.4 डिवायडेड बाय 5/2 इंटू 22.4 इक्वल टू काय आलं तुमचा x. देअरफॉर x इक्वल टू किती येईल सांगा? 30 इंटू 22.4 हा 2 खाली डिवाइड, वर आला तर इंटू 2 डिवाइड बाय 5 इंटू 22.4 गेले गेले, 5 1 जा 5, 5 6 जा 6 2 जा. आलंय का? नाहीये? थांबा थांबा, येणार, असं कसं होईल? येणार नाही. रिॲक्शन बॅलन्स आहे का चेक करा. 2 कार्बन 2 कार्बन, 2 हायड्रोजन 2 हायड्रोजन, 5 2 जा ओके, म्हणजे 5 ऑक्सिजन, 4 आणि 5 ऑक्सिजन. ठीक आहे, बरोबर आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. 2 मोल हे किती? 1 मोल म्हणजे 22.4, 5/2 इंटू 22/4, ठीक आहे, 5/2 मोल्स. ठीक आहे, चालते, काय हरकत नाही. याचे लिटरमध्ये कन्वर्ट करा बरं, याचे लिटर्समध्ये कन्वर्ट करा. किती येईल? 5 इंटू 11 म्हणजे किती? 56 लिटर, बरोबर ना? किती आलं? 56 लिटर. मग आता सरळ सरळ करा, चला असं कर. 56 लिटर ऑक्सिजन ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला C2H2 किती लागतो? 22.4 एवढा रिॲक्ट होतो. कोणासोबत? 56. जर 30 लिटर वापरलं तर हा किती होईल एवढं विचारले. मग करा बरं कॅल्क्युलेशन. तरी मला माहिती परत तेच येईल, तरी पण करून बघा, काय वेगळं नाही येणार. बोला, x इक्वल टू किती? 30 इंटू 22.4 डिवायडेड बाय 56. करा, किती येतंय सांगा बरं पटकन. 2 मिनिट चहा पिन, परत घ्या. अहो द्या लवकर. हो, तेवढं तरी शिकून घ्या, कामाला येईल. एक जास्त झालाय असं बर. किती आलं? अहो करा ना, बसले काय? सॉल्व करा. किती आलं? मग जा घरी. नाही येत तर जा घरी. वाढीव 12च होते ना? ठीक आहे. सोडवलं नाही तर नाहीच येणार. चिडायला नका लावत जाऊ. शांत बसलोय मी तर शांत बसा ना, आहे का नाही? शांत बसू दे मला. काय आर्यन, तुला माहिती मग परत मी बोलल्यावर मग सहन नाही होत.
आहे का नाही? काय लक्ष द्या ना दोघं. रिफ्लेक्ट होतात ते पण इनडायरेक्टली. आले? हे जमेल का? रिएक्शन बॅलन्स करायची, लिटर मध्ये काढायचं. मॅडम जमेल हे? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. हे सोडून पाहिजे मला, ठीक आहे? सोडून घ्यायचं, होमवर्क आहे. थांब तिथंच थांब. दे, घ्या चहा घ्या. कॅमेरामध्ये नको येऊ बाळा. दे त्यांना, त्यांच्याकडे दे. परत म्हणायला नको सर देत नाहीत. प्रूफ राहील की सरांनी चहा भाजला होता. तुम्हाला मिळाले? घ्या लवकर. त्याला दे, मागच्या 2 दे, ते दे. उरलेला सगळा चहा त्याला आणून दे. तू पिशवी लावून पिल डायरेक्ट. इतका तो चहा देतो. बसले लगेच निवांत. मिळाले सगळ्यांना? तो राहिलाय 3 आण अजून. एक फुल दे आणि एक अर्धा दे. बस एकच गोट दे. 1 गोटचे 2 कप बस का? जमेल का हे? हे करून घ्यायचं. हे सुद्धा करून घ्यायचं. हे सुद्धा जमेल. काय दिले? व्हॉल्यूम ऑफ गॅस लिबरेटेड. हायड्रोजन गॅस काढायची, रिएक्शन बॅलन्स करायची, काढून घ्यायचं. झिंक रेकॉर्डिंग अरे चालू कर. चालू आहे ना? ओके. झिंक रिएक्टेड विथ HCl. काय मिळेल तुम्हाला? ZnCl2 प्लस H2 बाहेर पडेल. अशी तुमची बॅलन्स रिएक्शन आहे. ओके, हा डबल घेतला. ठीक आहे. याच्यामध्ये हायड्रोजन किती बाहेर पडलाय काढायचं. बॅलन्स रिएक्शन करून दिली आहे. आन्सर तुम्ही काढा. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आन्सर लगेच सॉल्व्ह करून घ्यायचं. क्वेश्चन दिसत नसेल, क्वालिटी वाढवायची. पुढे हे नका करू. त्या दोघांना 1 2 3 मला दोघात अर्धा घ्या. तरी पी या लवकर. बस झालं. 1 रिकामा कप दे फक्त. नेक्स्ट पा. ठीक आहे, बाकीचे मी तुम्हाला सोडून देईल उद्या. हा एक जमेल तुम्हाला. हा एक सोडून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत तुमचं सर्व काय असेल कंप्लीट असेल असं आपण कन्सिडर करूयात. पीपीटी टाकतो. पीपीटी सुद्धा टाकतो. ठीक आहे, चालेल. बाकीचं आपण उद्या पाहूया. चालेल.